मम्मी आज काय स्पेशल? आज आपण बनवणार आहोत चुलीवरची पावभाजी। त्याच्यासाठी लागणाऱ्या एवढ्या भाज्या आहेत। आपण बीट घेतलेला आहे, बटाटे घेतलेली आहेत, कांदे लागणार आहेत आपल्याला, आणि इकडे गाजर आहे, टोमॅटो आहे, आणि या साईडला वला वाटाणा घेतलेला आहे, आणि पाणी पण गरम करत ठेवलेलं आहे। तर आपण आता सगळ्या भाज्या साफ करून घेतोय। गाजर टाकतोय। भाज्या आता सगळ्या शिजून झालेल्या आहेत। आता आपण त्या अशा छान अशा बारीक करून घ्यायच्या, आणि मग आता आपण त्याला फोडणी द्यायची। आपण पावभाजीला फोडणी देतोय। आता कांदा टाकते आणि शिमला मिरची, छान असा कांदा हळवून घ्यायचा। छोटी वाटी तिखट मसाला, थोडासा गरम मसाला, हळद आणि पावभाजी मसाला। आता भाजी टाकून घेते। चवीनुसार मीठ टाकते। आता छान मिक्स करून घेतले। आता आपण त्याच्यामध्ये झाकण ठेवूया, 10 मिनिटांनी आपण बघूया। छान आपली अशी पावभाजी झालेली आहे, आणि पाव पण इकडे आणलेले आहेत, तर मुलांना वाढायला घेतलेले आहेत। तर आजची पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते छोटीशी कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू